किसान सन्मान योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यास मंजुरी देण्यात आली आहे। 2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1800 शेतकऱ्यांचा लाभ होणार असून त्यासाठी एकूण 1,892 कोटी रुपये निधी जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 2,000 रुपये तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होते आणि तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 21वा आणि 22वा हप्ता जमा झालेला होता। आता तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची चिंता लागलेली होती, तर तुमची आजपासून पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तर यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 2,000 रुपये तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये जमवत आहे तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत आणि ज्या 12 बँकेमध्ये दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे पैसे जमवत आहेत तर ते 12 बँका कोणकोणत्या आहेत तर एकंदरीत आपण सविस्तर जिल्हे आणि बँका पाहून घेऊयात। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या दोन्ही हप्त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना, सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। कारण शेतकरी बांधवांना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, आता यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण तुमच्या खात्यामध्ये काटाकाट दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 2,000 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये ज्या 16 जिल्ह्यांमध्ये आणि 12 बँकेमध्ये जमवत आहे तर ते 16 जिल्हे आणि बँका सविस्तर पाहून घेऊया। सविस्तर जिल्ह्यांचे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत, परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री भरणे मामा आणि पंतप्रधान मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना हे पैसे सोडले जात नाहीत। राज्यातील जे शेतकरी बांधव याच्यासाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यास सुरू करण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्यासाठी आणि पीएमच्या 23व्या हप्त्यासाठी पात्र आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही पात्र असाल तरच तुमची प्रतीक्षा संपवली जात आहे, परंतु जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्हाला पैसे मिळत नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये
रुपयाप्रमाणे जमा झालेला होता आणि PM किसान योजनेचा 22 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि PM किसान योजनेच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा आणि चिंता लागलेली होती। तर अखेर तुमचे नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि PM किसान योजनेच्या 23 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला या हप्त्यांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर 16 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर 16 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाहीये। शेतकरी बांधवांनो, सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी आपण पाहून घेऊया। परंतु सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेले नसतील त्यांना हे पैसे मिळणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आता भरपूर उशीर झालेला आहे, यापुढे उशीर होणार नाही। तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, या तारखेला पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु यापुढे अशा प्रकारच्या चर्चा होणार नाहीत, कारण आजपासून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्यातील सुमारे 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्रामध्ये निर्णय घेण्यात आलेला होता की राज्यातील आणि देशातील सर्व शेतकरी बांधवांना PMच्या 23 हप्त्याचे 2000 रुपये सोडले जातील। तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात येत आहे। याच पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री भरणे मामा यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता सोडला जाईल। तर त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। अखेर शेतकरी बांधवांची नमोच्या 9व्या हप्त्याची आणि PM किसान योजनेच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत। आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाहीये। शेतकरी बांधवांनो, सविस्तर जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत। परंतु सविस्तर जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये जर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अजून जमा झालेला नसेल आणि PM किसान योजनेचा 22 हप्ता याच्या अगोदर मिळालेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये मागील नमोचा 8वा हप्ता आणि PMचा 22 हप्ता सुद्धा सोडला जात आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता आणि PMचा 22 हप्ता मिळालेला असेल त्यांच्या खात्यामध्ये आता नमोचा 9वा हप्ता आणि PMचा 23 हप्ता सोडला जात आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आणि अशा प्रकारच्या सर्व बँकांना या ठिकाणी आता बंद झालेले आहेत। विचार करायला गेला तर भरपूर दिवसांपासून तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याची आणि PMच्या 23 हप्त्याची वाट पाहत होता। तर खऱ्या अर्थाने तुमचे नमोच्या 9व्या हप्त्याची आणि PMच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आता भरपूर उशीर झालेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही। डायरेक्ट आता आपण 16 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवतील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची
पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा नवा हप्ता आणि पीएमचा 23 हप्ता सोडला जात नाही. राज्यातील फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता सोडला जात आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणते शेतकरी बांधव नमोच्या नव्या हप्त्यासाठी आणि पीएमच्या 23 हप्त्यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत. तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे वेळ न घालवता सविस्तर या ठिकाणी आता जिल्हे आणि बँका यासोबत कोणते शेतकरी पात्र कोणते शेतकरी अपात्र याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे. तर बघा शेतकरी बांधवांना भरपूर दिवसांपासून वाट पाहिली, भरपूर दिवसांपासून प्रतीक्षा केलेली होती. अखेर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. राज्यातील सुमारे 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2000 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे या ठिकाणी आता पैसे जमवत आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक 4 महिन्यानंतर तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब 2000 रुपये सोडत असतात आणि पंतप्रधान मोदी साहेब प्रत्येक 4 महिन्यानंतर तुम्हाला 2000 रुपये सोडत असतात. विचार करायला गेलं तर मोदी साहेबांच्या माध्यमातून पीएमचा 22 हप्ता आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता उशिरा सोडण्यात आलेला होता. म्हणजेच उशिरा सोडण्यात आल्यामुळे तुम्हाला हे पैसे वेळेवरती आलेले नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता खटाखट सोडले जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना सविस्तर पद्धतीने आपण 16 जिल्ह्यांची यादी यासोबत 12 बँकांची यादी वाचवून दाखवत आहे. सविस्तर 16 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला नमोच्या नव्या हप्त्याची आणि पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहायची गरज भासणार नाही. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होऊन जातील. बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा गावाच्या पारावरती सुरू होत्या. परंतु यापुढे फक्त चर्चा होणार नाहीत. आता उद्यापासून पैसे जमा झाल्याच्या चर्चा सुरू होणार आहेत. कारण आजपासून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावामध्ये अशा प्रकारच्या चर्चा आता सुरू होणार आहेत आणि शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु शेतकरी बांधवांना एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकार टप्प्याटप्प्याने पैसे सोडत असतं. तर सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2000 रुपये. तर अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे या ठिकाणी आता 4000 रुपये जमा केले जात आहेत. तर आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी वाचवून दाखवत आहे. सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा शेतकरी बांधवांना सविस्तर जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे शेतकरी बांधव 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता जमा केला जात आहे. परंतु जे शेतकरी बांधव पात्रतांमध्ये पात्र ठरत नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने या पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजेत याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे. तर बघा शेतकरी बांधवांना, पहिले पात्रता, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता मिळवायचा असेल, पीएमचा 23 हप्ता मिळवायचा असेल तर पहिले पात्रता तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेले असायला पाहिजे. म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेले असायला पाहिजे. जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेले असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता जमा होत आहे. परंतु जर फार्मर ID कार्ड काढलेला नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही. त्यानंतर दुसरी पात्रता म्हणजे बघा, जर तुम्हाला पैसे वेळेवरती मिळवायचे असतील तर दुसरी पात्रता बघा, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरी पात्रता, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. चौथी पात्रता, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. आणि शेवटचे
पाचवी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9 हप्ता 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचा 23 हप्ता 2,000 रुपये अशा पद्धतीने हे पैसे मिळत आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. बघा, पहिला जिल्हा परभणी जिल्हा, दुसरा जिल्हा बीड, तिसरा जिल्हा अकोला, यानंतर धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, परभणी, बीड असेल, यासोबत नागपूर असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, यवतमाळ असेल, हिंगोली असेल. तर अशा 16 जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला हे पैसे सोडले जाणार आहेत. SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक. तर अशा 12 बँकेमध्ये सर्वात अगोदर हे पैसे मिळणार आहेत. बघा, उशीर झालेला आहे तर लवकरच पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तोपर्यंत महत्त्वाची कामे करून ठेवा.